नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर मी आहे भूषण दूत आणि स्वागत आहे तुमचं भूषण दूत अकॅडमीमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच एस-एस-सी सी-जी-एल या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या परीक्षेचं नोटिफिकेशन आपल्याला आलेलं आहे, की ज्याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पोस्ट असतात 2026 साठी आणि याच्यामध्ये 12,200 प्लस जागा जवळपास आहेत. आणि मित्रांनो, निश्चितपणे दरवर्षी जागांची वाढ होत असते. जशी आपण एम-पी-एस-सी मध्ये बघतो, तर ह्या जागा ज्या आहेत त्या 15,000 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. माझा हा लेक्चर घेण्याचा उद्देश काय आहे? कारण मी तर एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी शिकवणारा व्यक्ती आहे. त्याच्यामध्ये मी काही एस-एस-सी सी-जी-एल शिकवत नाही, पण आपल्या महाराष्ट्रामध्ये या परीक्षेचं अवेअरनेस खूप कमी आहे. तर त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना पण आयडिया व्हावी की एमपीएससीच्या बाहेर, यूपीएससीच्या बाहेर सुद्धा अनेक गव्हर्नमेंट एक्झामिनेशन्स असतात, ज्यामध्ये आपल्याला बँकिंगचं अवेअरनेस महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी आहे, बरोबर आहे. पण एस-एस-सी सी-जी-एल जे आहे त्या परीक्षेचं इतकं अवेअरनेस नाही आहे आपल्या याच्यामध्ये. तर त्या परीक्षा कशा असतात, त्याला कसं टॅकल करायचं असतं, जितकं नॉर्थ इंडियन बेल्टमध्ये त्याचं क्रेज आहे तसं क्रेज नाहीये. नेमकं ही परीक्षा नेमकं काय आहे? तर बघा, ही एस-एस-सी म्हणजे काय, तर स्टाफ सिलेक्शन कमिशन ही एक बॉडी आहे जी ही एक्झाम कंडक्ट करते. जशी यूपीएससी एक बॉडी आहे, एमपीएससी एक बॉडी आहे, जी एक्झाम कंडक्ट करते. तर जी यूपीएससी आहे ती सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सगळ्या ग्रुप ए पोस्ट आहेत, म्हणजे गट अ च्या ज्या काही पोस्ट आहेत त्या पोस्टसाठी परीक्षा कंडक्ट करते. पण गट ब आणि गट क च्या पोस्ट ज्या आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटच्या, जसं स्टेट गव्हर्नमेंटच्या गट अ च्या पोस्ट ज्या आहेत त्या एमपीएससी कंडक्ट करते आणि गट ब गट क च्या पोस्ट सुद्धा जे आता तर सरळ सेवेच्या सुद्धा काही पोस्ट आहेत त्या सगळ्या एमपीएससी कडेच मोस्टली आलेल्या आहेत, बरोबर आहे. एमपीएससी बॉडी जी आहे एक्झाम कंडक्ट करते. पण सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये तसं नसतं. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या गट ब आणि गट क च्या ज्या काही पोस्ट आहेत त्यासाठी परीक्षा करण्याची जी काही बॉडी घेणारी बॉडी आहे तिचं नाव आहे एस-एस-सी स्टाफ सिलेक्शन कमिशन. आणि ह्या विविध परीक्षा घेत राहते. म्हणजे एमटीएस मॅट्रिक्युलेशन लेवल वरती पण येते. जीडीच्या पोस्ट असतात आपल्याला, जे एकदम बेसिक पोस्ट असतात त्याच्यामधल्या. त्यानंतर त्यामध्ये म्हणजे जे क्लरिकल कॅडर सुद्धा येतं. त्यानंतर इन्स्पेक्टर लेवल पर्यंत हे येतं, बरोबर. सेक्शन ऑफिसर पर्यंतच्या ज्या काही पोस्ट आहेत त्या सुद्धा असतात. तर ह्या ज्या पोस्ट आहेत तर याची जी सगळ्यात रिप्युटेड, जशी आपण एमपीएससी मध्ये सगळ्यात रिप्युटेड परीक्षा म्हणतो राज्यसेवा परीक्षा, तशा प्रकारे एसएससी सगळ्यात रिप्युटेड परीक्षा आहे ती आहे सीजीएल, ज्याला म्हणतात कंबाईंड ग्रॅज्युएट लेवल एक्झामिनेशन. म्हणजे या परीक्षेचे पोस्ट जॉईन करण्याआधी तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं पाहिजे, एक तर तुम्ही ग्रॅज्युएशन फायनल इयर मध्ये पाहिजे आणि ऑगस्ट 2026 च्या आधी तुमचा रिझल्ट आलेला असला पाहिजे त्याच्यामध्ये, नाहीतर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असलं पाहिजे. तर एस-एस-सी सी-जी-एल 2026 चं जे काही नोटिफिकेशन आलेलं आहे त्या नोटिफिकेशन बद्दल आपण बघूया. तुम्हाला आयडिया क्लिअर झाली असेल की सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या बसत नेमक्या कोणत्या. तर मित्रांनो, तुम्ही हे खूपदा ऐकता सीबीआय, ईडी, इलेक्शन कमिशन, आजकाल या तीन गोष्टींचा खूपच चर्चा आहे. तर इथला जो डायरेक्टरेट लेवलचा जो काही स्टाफ आहे, बरोबर, चेअरमॅन लेवलचा जो काही स्टाफ आहे, ओके, तो जो असतो तो आय एस ऑफिसर असतो. पण त्याच्या नंतरचे सगळे अधिकारी जे काय असतात ते सगळे कुठल्या परीक्षेत निवडण्यात येतात, ते निवडण्यात येतात एसएससीच्या परीक्षेमध्ये. समजा तुमचं स्वप्न होतं की आय-एफ-एस मला बाहेरचं इंडियन फॉरेन सर्व्हिसेस मध्ये जायचंय आणि विदेशमध्ये हे करायचंय, बरोबर आहे. अगेन इंडियाचा अँबॅसिडर पुढे बनायचं त्याच्यामध्ये त्या कंट्रीचा. पण समजा तुमच्याकडनं आय-एफ-एस नाही निघाली, तर तुम्ही त्याच्यानंतरच्या ज्या काही पोस्ट आहेत फॉरेन डिपार्टमेंट मधल्याच, बरोबर, फॉरेन सेक्रेटरीएट मधल्याच, त्या पोस्ट ज्या काही आहेत त्या ग्रुप बीच्या ज्या काही पोस्ट आहेत तर त्या एसएससी परीक्षेमधनं तुम्हाला मिळू शकतात, एसएससी परीक्षेमधनं मिळू शकतात. ओके, सेंट्रल बोर्डच्या सगळ्या ज्या काही जागा आहेत त्या ही ज्या मोस्ट ऑफ द इथल्या पोस्ट आहेत त्या नॉन गॅझेटेड असतात. या परीक्षेमध्ये फक्त एकच मात्र जी गॅझेटेड पोस्ट आहे, ओके, ती यंदा त्याच्या काही वॅकन्सीज आलेल्या आहेत, बरोबर आहे. तर पहिली गोष्ट तर मित्रांनो, ही जी एसएससी जे डिपार्टमेंट आहे हे यूपीएससी सारखंच कोणाच्या अंडर आहे, तर मिनिस्ट्री ऑफ पर्सनल पब्लिक अँड ग्रीव्हन्सेस पेन्शनचं जे काही डिपार्टमेंट आहे त्याचं डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड द ट्रेनिंग, त्याच्या अंडरचं जे काही एसएससी जो काही आहे ते हे आहेत. आपल्या युपीएससी सुद्धा मिनिस्ट्री ऑफ पर्सनल ट्रेनिंगच आहे. तर नेमकं मित्रांनो, आता याचे जे काही फॉर्म सुटलेले आहेत तर 21 मे ला याचं जे काही आहे नोटिफिकेशन आपलं जे आहे ऑनलाईन ऍप्लिकेशनला सुरुवात झालेली आहे, बरोबर आहे. हा, आणि जी आहे 22 जून पर्यंत, म्हणजे जवळपास एक महिन्याचा कालावधी यंदा उदाहरण एसएससीने तुम्हाला दिलेला आहे. तर एक महिना तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी कालावधी आहे. त्यानंतर त्याची जी प्रिलियम्स आहे ती कंडक्ट होणार आहे. कधी होणार आहे तर मित्रांनो, जसं प्री आणि मेन्स असतं एमपीएससी मध्ये, युपीएससी मध्ये, तसं येथे एसएससी मध्ये म्हणण्यात येतं टायर 1 आणि टायर 2. तर टायर 1 म्हणजे पकडा तुम्ही प्री आणि टायर 2 म्हणजे काय, मेन्स. प्री एमपीएससी सो युपीएससी जशी क्वालिफाईंग असते की त्याच्यावरनं तुम्हाला टायर 2 जी आहे मेन्सला तुम्हाला जाता येतं प्री वरनं, जरी प्रीचे मार्क काउंट होत नाहीत पुढच्या स्टेपला, बरोबर आहे. फायनल सिलेक्शन तर मेन्सच्या मार्कावर असतं. तसं इथे सुद्धा आहे की टायर 1 हा फक्त क्वालिफाईंग आहे, जे तुमचं सिलेक्शन असणार आहे टायर 2 च्या मार्कांवरती असणार आहे. पण टायर 2 ला जाण्यासाठी तुम्हाला टायर 1 क्वालिफाय करावी लागते. तर टायर 2 जी आहे ती ऑगस्ट सप्टेंबर मध्ये घेण्यात येणार आहे. आणि त्यानंतर त्याची जी काही टायर 1 जी आहे ती ऑगस्ट सप्टेंबर, टायर 2 जी आहे सेकंड स्टेप जी आहे म्हणजे आपण मेन्स म्हणूया ती डिसेंबर 2026 मध्ये घेण्यात येणार आहे. ओके,
तर ज्यांना पण फॉर्म भरायचे, फॉर्मची फीस किती आहे तर मित्रांनो, जनरल कॅटेगरीसाठी फक्त 100 रुपये, जनरल आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरी जे आहेत त्यांच्यासाठी 100 रुपये फी आहे. इतर बाकीच्या सगळ्या ज्या काही कॅटेगरी आहेत, वुमन्स असेल, एससी, एसटी, पीडब्ल्यूडी कॅटेगरी आहेत, त्यांना फ्री आहे ही परीक्षा. ओके, तुम्ही फ्री मध्ये हे जे काही फॉर्म्स आहेत त्या परीक्षेचे ते भरू शकता त्यामध्ये. ठीक आहे. हा, तर मित्रांनो आता नेमक्या पोस्ट कोणत्या कोणत्या, तर याच्यामधली एकमात्र गॅझेटेड लेवलच्या काही पोस्ट आहेत तर त्या आहेत असिस्टंट ऑडिट ऑफिसर, यंदा आलेली आहे. 2 वर्ष आली नव्हती. असिस्टंट ऑडिट ऑफिसर जे की ऑडिट अँड अकाउंट्स डिपार्टमेंट जो आहे, ओके, ऑडिट अँड अकाउंट्स डिपार्टमेंट आहे, ज्याच्यामध्ये कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया, कॅगचे जे काही कॅग डिपार्टमेंट आहे तर त्याच्यामध्ये जी काही पोस्ट आहे ही ग्रुप बी ची गॅझेटेड पोस्ट आहे मित्रांनो, लक्षात घ्या, गॅझेटेड. जसं आपल्याला एमपीएससी मध्ये जी आपण एक सेपरेट परीक्षा गॅझेटची राज्यसेवा परीक्षा त्यातनं गॅझेट ऑफिसर निवडण्यात येतात, तर ही जी गॅझेटेड ऑफिसर्स आहेत ग्रुप बी चे ते जे आहेत त्यातली असिस्टंट ऑडिट ऑफिसरची जी पोस्ट आहे, ओके, तर ती आहे. याच्यामध्ये तुम्हाला जो काही बेसिक आहे 47,600 आणि जर का तुमचा पगार आहे तो 1,20,000च्या वरती त्याचा जातो. ओके, तो तर एकदम हाय पे, तर पे लेवल 8 आहे. तर मित्रांनो एसएससी मध्ये पे लेवल 4 पासून सुरू होतो. पे लेवल 4, 5, 6, 7 आणि 8 या 5 पे स्केल पर्यंत तुम्हाला जो काही आहे विविध पोस्ट जे आहेत त्या स्केल्स मध्ये अशा डिवाइडेड आहे तुमच्या पेमेंट स्केल्स नुसार. ठीक आहे. हा, तर इथे अगेन बेसिक जे पे लेवल 7 जे आहेत असिस्टंट सेक्शन ऑफिसर सेंट्रल सेक्रेटरिएट आहे, बरोबर आहे. जसं महाराष्ट्र मंत्रालय तसं सेंट्रल सेक्रेटरिएट आहे, तर त्याच्यातलं सेक्शन ऑफिसर जर असेल, ओके, तर याला पगार जो याला सुद्धा 1,00,000च्या वरती पगार असतो. सेक्शन ऑफिसर आयबी मध्ये असेल, सेक्शन ऑफिसर असेल मिनिस्ट्री ऑफ द रेल्वेज मध्ये, मिनिस्ट्री ऑफ द एक्सटर्नल अफेअर्स मध्ये, बघा मिनिस्ट्री ऑफ द एक्सटर्नल अफेअर्स मध्ये सुद्धा सेक्शन ऑफिसर जो आहे, ओके, विदेश मंत्रालयामध्ये. तसेच आपण जितके पण मिनिस्टर बघतो दिल्ली, ओके, त्या मिनिस्टर मधल्या जे काही पोस्ट आहेत, ओके, तर त्या सगळ्या पोस्ट ज्या आहेत त्या एसएससी परीक्षेमधनं भेटतात तुम्हाला. ओके, तर मित्रांनो आता याला जे आहे की खूपच जे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पोस्ट आहेत त्याच्यामुळे फार रेप्युटेशन सुद्धा या पोस्टला असतं त्याच्यामध्ये. दुसरी गोष्ट ऍज कम्पेअर टू द एमपीएससी मध्ये तुम्हाला ग्राउंड लेवलला खूप जास्त स्ट्रॉंग काम करावं लागतं, खूप प्रेशर असतं. त्या कम्पेअर मध्ये इथे जास्त वर्क प्रेशर सुद्धा या परीक्षांमध्ये यांच्या कामांमध्ये नसतं त्याच्यामध्ये, बरोबर आहे. याला कालावधी जो आहे जवळपास 1-1.5 वर्षाची तुमची तयारी त्याच्यामध्ये प्रॉपरली मिनिमम तरी असली पाहिजे त्याच्यामध्ये. तुम्हाला 3 महिन्यात परीक्षा तुम्ही कसं सांगताय मित्रांनो, माझं हे उद्देश आहे तुम्हाला सांगणं की आतापासून जर का तुम्ही तयारी केली तर यंदा पण अटेम्प्ट देऊन बघा. पण असं पण नाही की काही विद्यार्थी पहिल्या अटेम्प्ट मध्ये सुद्धा पोस्ट काढलेले आहेत त्याच्यामध्ये, पण तरी 1-1.5 वर्षाचा 2 वर्षाचा कालावधी याला लागत असतो. तुम्ही नेक्स्ट इयरची जी काही ही आहे आता, तसे आपण कुठल्याही परीक्षेची तयारी करतो त्याला एक कालावधी लागत असतो. तुम्ही आता या फॉर्म भरून परीक्षेचं एकदा अनालिसिस करू शकता आणि तुम्हाला काय काय ऍडव्हान्टेज आहे, पण त्याला पूर्ण वेळ तुम्हाला द्यावा लागणार आहे. पण खूप चांगल्या पोस्ट आहे त्याच्या आणि पोस्ट जास्त येतात त्याच्यामध्ये. म्हणजे इथे 12,000 15,000 काही पोस्ट आता 12,000 आली, मागचे 15,000 पोस्ट होत्या, ह्याही 15,000 पर्यंत जातील असं सगळे म्हणत आहेत. त्याच्यानंतर 15,000 जागा आहेत, फार मोठ्या जागा तुम्हाला आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे ना. सगळ्यात गट ब आणि गटकच्या पोस्ट नार्कोटिक्स डिपार्टमेंट आहे, सेंट्रल बोर्ड ऑफ द टॅक्स इनडायरेक्ट टॅक्सेस आहे, ह्युमन राईट कमिशन मधल्या पोस्ट आहेत, ओके, स्टॅटिस्टिकल डिपार्टमेंट मधल्या पोस्ट आहेत, ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर, स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर, मिनिस्टर ऑफ द होम अफेअर्सच्या अंडर पोस्ट आहेत. या सगळ्या जे सगळे गव्हर्नमेंटचे डिफरंट जे मंत्रालय आहेत त्याला सगळ्या पोस्ट इथले सगळे अधिकारी जे आहेत ते निवडण्यात कुठे येतात तर ते या एसएससी परीक्षेमधूनच निवडण्यात येतात त्याच्यामध्ये. ठीक आहे. नेमकं याच्यामध्ये मित्रांनो जर एज क्रायटेरिया वगैरे जो आहे तो किती आहे, तर जर का तुमचं असिस्टंट लेवलचं जर का हे असेल तुमचं, तर असिस्टंट लेवलला तुमचं 7च्या पोस्ट असतील त्याच्यामध्ये 3 आहेत. तर ज्या 27 वर्ष मिनिमम 18 इयर्स आणि मॅक्झिमम 27 इयर्स, 18 वर्षात कोणाचं ग्रॅज्युएशन होतं रे बाबा, तर ते ऑलरेडी ग्रॅज्युएशन तुम्ही असले पाहिजे. तर 27 वर्ष मॅक्झिमम एज लिमिट आहे एका काही पोस्टसाठी, ज्या असिस्टंट लेवलच्या पोस्ट आहेत. त्यानंतर काही पोस्टसाठी 30 वर्ष एज लिमिट आहे, ज्या इन्स्पेक्टर लेवलच्या पोस्ट असतात, आणि काही पोस्ट अशा आहेत की त्याला 32 वर्षाची एज लिमिट आहे. तर त्या पोस्ट तुम्ही बघू शकता. अगेन हे आपण जनरल कॅटेगरीसाठी बोलतोय. ऍज पर गव्हर्नमेंट नॉर्म्स शेड्यूल कास्ट कम्युनिटीसाठी 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे. म्हणजे त्याला असिस्टंट पोस्ट ज्याला जनरल कॅटेगरीला 27 वर्षामध्ये येतात त्याला एज लिमिट काय असेल 5 वर्ष मिळून घ्या त्याच्यामध्ये, तर ती किती असेल 32 वर्ष. ओबीसी असेल तर 27 3 मिळून घ्या तर काय 30 वर्ष एज लिमिट असेल असिस्टंट लेवलला. अगेन इन्स्पेक्टर लेवलला च्या पोस्ट जे काही असेल त्याच्यासाठी 30 इयर्स एज लिमिट आहे, बरोबर आहे. हा, तर या अशा प्रकारे तुम्हाला जे एज रिलॅक्सेशन काही दिलेलं आहे. पीडब्ल्यूडी जर का ओबीसीच्या अंडर असेल तर त्याला 10 वर्षाचं रिलॅक्सेशन, जनरल असेल तर त्याला 10 वर्ष रिलॅक्सेशन आहे. अगर तो ओबीसी असेल तर ओबीसी 3 वर्ष आणि 10 म्हणजे 13 वर्ष त्याला रिलॅक्सेशन आहे. एससी असेल शेड्यूल कास्ट कम्युनिटी असेल तर 10 अधिक 5 म्हणजे 15 वर्षाचं त्याला एज रिलॅक्सेशन आहे. ठीक आहे ना. तर अशा प्रकारे तुम्हाला एज रिलॅक्सेशन आहे. तर याबद्दल मी जनरल आयडिया तुम्हाला दिलेली आहे. आता नेमकं मित्रांनो काही एक्स सर्व्हिसमॅन साठी वगैरे पण काही रिलॅक्सेशन आहे, पण आता माझा जो मेन डिस्कशनचा मुद्दा आहे तुमच्यासोबत याच्याबद्दलचा, तर तो काय आहे की नेमकं मित्रांनो याच्यामध्ये जर सर्व्हिसेसमध्ये नेमका जो काही एक्झाम्स असते
ओके, तर त्यासाठी महाराष्ट्रामध्ये सेंटर कोणते कोणते तुम्हाला असतात, तर आपण महाराष्ट्र जो आहे तो वेस्टर्न रिजन मध्ये असतो. सगळ्या पोस्ट आहेत रिजन वाईज डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत त्याच्यामध्ये. तर आता इथे महाराष्ट्रामध्ये अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड आणि नाशिक आणि पुणे. ओके, हे सेंटर्स आपल्याला दिलेले आहेत. तुम्ही तुमच्यानुसार तुमचं जे तुमचं सेंटर जवळ असेल ते घेऊ शकता. आता ही परीक्षा जी काय म्हणते तुम्हाला की जसं प्री आणि मेन्स असतं, तसंच याच्यामध्ये याला नाव आहे टायर 1 आणि टायर 2. तर टायर 1 म्हणजे तुमची प्रिलिम्स पकडा आणि टायर 2 म्हणजे काय, तुमची मेन्स पकडा. ओके, तर सगळ्यात पहिले, आणि ह्या दोन्ही परीक्षा ऑनलाईनच होतात. ओके, कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन म्हणजे ऑनलाईनच परीक्षा होतात. त्याच्यामध्ये तुम्हाला कम्प्युटरवरती ते सेंटर देण्यात येतात, त्यांना सोडावं लागतं. तर नेमकं आपण जर बघितलं तर टायर 1 ची जी काही परीक्षा आहे, ओके, तर त्याच्यामध्ये 4 सेक्शन असतात. आता याच्यामध्ये मेजर चेंज झालाय टायर 1 मध्ये, सिलेबस मध्ये चेंज नाहीये, पण परीक्षा पद्धतीमध्ये यांनी काय लावलंय, सेक्शनल टायमर लावलेला आहे. हे बहुत ज्यादती हो गई. म्हणजे आता याच्यात काय झालं मित्रांनो, की 25 प्रश्न जे आहेत रिझनिंगचे, ते विद्यार्थी 10 मिनिटात सुटतात, असे पण विद्यार्थी काय आहेत, आणि त्याला 50 मार्क आहेत, प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क आहेत. पण मॅथ्स सगळ्यात मोठा गेम असतो मॅथ्सचा. मॅथ्सला 25 प्रश्न आहेत आणि प्रत्येकाला 2 मार्क आहेत, पण मॅथ्स सोडवायला वेळ खूप लागतो मित्रांनो. पण याला सुद्धा तो 15 मिनिटात देणार आहे, पण 15 मिनिटामध्येच मार्क हे सोडावं लागणार आहे. तर नेमकं असं 25 प्रश्न म्हणजेच किती, 100 प्रश्न झालेत. 4 सेक्शन. पहिला कुठला, रिझनिंग, त्याच्यानंतर जनरल अवेअरनेस, त्यानंतर काय क्वांटिटी ऍप्टिट्यूड, आणि त्यानंतर काय इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन. असे 4 सेक्शन मिळवले तर टोटल आपले होतात 200 मार्क आणि 100 प्रश्न. 100 प्रश्न प्रत्येक 2 मार्कांना. आणि निगेटिव्ह काय आहे, प्रत्येक प्रश्न 2 मार्कांना मित्रांनो. निगेटिव्ह इथे आहे 1/4. 1/4 म्हणजे काय, 2च्या 1/4 0.5. तर 0.5 मार्क्स जे रॉंग, प्रत्येक रॉंग प्रश्नाला किती मार्क डिलीट होणार, 0.5. नेमका मित्रांनो इथे सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय, की प्रत्येक शिक्षणाला 15 मिनिटं राहणार आहे. क्लॉक राहणार आहे 15 मिनिटांमध्ये सगळं रिझनिंग सोडा, 15 मिनिटांमध्ये अवेअरनेस सोडा. मेन घोड इथेच होणार आहे, क्वांटिटी ऍप्टिट्यूड. 25 प्रश्न 15 मिनिटात सोडवणे थोडा अवघड होऊन जातो त्याच्यामध्ये. प्रत्येकाला 15-15 मिनिटांचा काय कालावधी. याच्यानंतर तुझा कट ऑफ लागेल, तर नेमका मागच्या कट ऑफ जो होता तुम्हाला वाटतं 138-40 होता काहीतरी, त्याच्या आधी 143 सुद्धा राहिलेला आहे. ऍव्हरेज 140-145 आसपास जो आहे प्रिलियमचा कट ऑफ असतो. तुम्हाला 150 आपण म्हणू शकतो 150 बेसिस आता होऊ शकतं, असं म्हणतायत की सेक्शनल स्कोर जो आहे तो जो सेक्शनल जो आहे टायमर लागल्यामुळे जवळपास 10-15 मार्कांनी कट ऑफ पुन्हा कमी येऊ शकतो. पण मी म्हणेल सेफ स्कोर म्हणजे 145-50च्या आसपासच तुमचा स्कोर जर का तुम्ही ठेवा, त्याच्यामध्ये त्याची प्रॅक्टिस ठेवा, तर सेक्शनल टायमर्स आता याच्यामध्ये 15-15 मिनिटांचे जे ते राहणार आहेत तुम्हाला. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर झाला. ही होईल प्रिलियम्स. आता या प्रिलियम्स मधनं तर समजा टार्गेट घेऊन दिला की 150 मार्क तुम्हाला काढायचे प्रिलियम्स मध्ये. ठीक आहे, त्याची जास्त मिळालं तर ठीकच आहे, पण 150 मार्क तुम्हाला काढायचे. 4 सेक्शन्स, कुठला, रिझनिंग, जनरल अवेअरनेस, ओके, मॅथ्स आणि इंग्लिश. ठीक आहे, इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन. ठीक आहे, म्हणजे त्याला इंग्लिश आपण म्हणतो. अगेन याच्यामध्ये मित्रांनो जो हे आहे, आता येतो टायर 2. आता टायर 2 चा मेन कॉम्प्लिकेशन आहे, आणि विद्यार्थ्यांना टायर 2, तर टायर 2 म्हणजे काय, मेन्स, आणि हे सगळ्यात इम्पॉर्टंट परीक्षा आहे, याच्यावर तुमचं सिलेक्शन डिपेंड राहणार. तर याच्यामध्ये टायर 2 मध्ये टायर 2 जो का पहिला पेपर आहे, पहिला पेपर जो आहे तो सेशन 1 मध्ये कंडक्ट करण्यात येतो. सेशन 1 मध्ये पहिला पेपर आहे तो 2 तास 15 मिनिटांचा असतो. किती वेळेचा असतो मित्रांनो, 2.25 तासाचा, 2 तास 15 मिनिटाचा असतो. आता याच्यामध्ये पण सेक्शनल टायमर आहे. आता याच्यामध्ये पण काय की सेक्शन्स आहेत. तर सेक्शन ए, सेक्शन 1, पहिल्या सेक्शन मधला ए पार्ट येतोय मॅथमॅटिकल ऍबिलिटीज. 30 प्रश्न येतील आणि 30 प्रश्न आणि प्रत्येक प्रश्नाला 3 मार्क आहेत. अशा प्रकारे मॅथ्स किती मार्कांसाठी, 90 मार्कांसाठी. मॅथ्स किती मार्कांना आहे, 90 मार्कांना आहे. इथे जसं प्रिलिम्स मध्ये 1/4 निगेटिव्ह होतं, म्हणजे 0.25 मार्क्स निगेटिव्ह होते. इथे मेन्स मध्ये मित्रांनो 1/3 निगेटिव्ह आहे, म्हणजे प्रत्येक योग्य प्रश्नाला 3 मार्क आहेत आणि प्रत्येक अयोग्य प्रश्नाला 1 मार्क निगेटिव्ह होतो. तो 1/3 ऑफ दी निगेटिव्ह आहे, लक्षात घ्यायचं. इथे आपल्या एमपीएस मध्ये प्रत्येकाला 0.25 जे 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे, बरोबर आहे. युपीएससी मध्ये 1/3 आहे, पण इथे बघा प्रिलिम्सला 1/4 निगेटिव्ह मार्किंग, पण मेन्सला 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे. ठीक आहे, आता 1 तासाचा कालावधी आहे कोणत्या, या पहिल्या सेक्शनला. तर ज्याच्यामध्ये मॅथ्सचे 30 प्रश्न आणि रिझनिंगचे सुद्धा 30 प्रश्न. असे 90 म्हणजे किती, 180. आणि यामध्ये सुद्धा जे मॅथ्स आहे ते थोडी मला जास्ती वाटते यार, की पहिल्यांदा सेक्शनल टायमर पहिल्यांदा ऐकलं की रिझनिंग 30 प्रश्न आहे, पण रिझनिंग मित्रांनो विद्यार्थी इतके, आणि रिझनिंगचं लेवल खूप सोपं असतं. तर विद्यार्थी या 30 पैकी 28-29 प्रश्न, तर 27-28 प्रश्न तर मिनिमम तुम्ही पकडा की ते सोडवतात, आणि ते फक्त त्याचे 10 ते 15 मिनिटांमध्ये का एवढी प्रॅक्टिस होऊन जातं. तर आधी काय होतं, मॅथ्सला खूप वेळ उघडायचा, पण आता काय केलं की यांनी फक्त 30च जे आहेत मिनिटं मॅथ्सला सुद्धा, त्यात मॅथ्सचे 30 प्रश्न सोडवायचे. ते खूप अवघड टास्क होऊन जाईल आता त्याच्यामध्ये. तर 30 प्रश्न मॅथ्सचे. ओके, कारण याच्या मॅथ्समध्ये येतं काय मित्रांनो, तर तुम्ही जर का बघितलं तर आपण जसं मॅथ्स बघतो, एमपीएससीचं मॅथ्स जे आहे, तर एमपीएससीच्या मॅथ्समध्ये काय आपलं फक्त जो भर असतो तो कशावरती असतो, आपलं अर्थमॅटिक वरती असतो, म्हणजे आपण अंकगणित म्हणूयात त्याच्यावरती असतो. पण इथे नाही, याच्या मॅथ्समध्ये अल्जेब्रा, अंकगणित तर आहेत, बेसिक अर्थमॅटिक आहे, नंबर सिस्टीम आहे,
त्यानंतर काय ट्रिग्नॉमेट्री आहे, त्यानंतर अल्जेब्रा आहे आणि काय जॉमेट्री आहे. तो अल्जेब्रा, जॉमेट्री, ट्रिग्नॉमेट्री, तर हा सगळा जो मॅथमॅटिकल ॲबिलिटीचा जो काही पार्ट आहे ना तो जो आहे तो फार महत्वपूर्ण आहे याच्यामधला. बरोबर आहे. त्यानंतर मग तर हे 90 मार्क आणि हे 90 मार्क म्हणजे आता जो सेक्शन 1 आहे, ओके, सेशन 1 सुरू होईल तुमचा, जो चालेल 2 तास 15 मिनिटं. मग कसं चालेल तर त्यातला पहिला जो 1 तास आहे तर त्याच्यामध्ये पण 2-2 अर्ध्या तासाचे 2 पार्ट्स आहेत सेक्शन 1 मधले. ओके, आणि याच्यामध्ये सेक्शनल कट ऑफ असतो. तुम्हाला सेक्शन 1 चा पूर्ण जो कट ऑफ आहे तो काढावा लागणार आहे. सेक्शनल कट ऑफ सुद्धा असतो. तर हा जरा एका तासाचा 30 मिनिटाचा बॅच, 30 मिनिटं रिझनिंग साठी, आणि त्यात 30 प्रश्न. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही पकडून चला की एका प्रश्नाला 1 मिनिट. आता इथे याचा जो सेक्शन 2 आहे तो सेक्शन 2 चालू होणार आहे. तर हा जो सेक्शन 2 आहे हा पुन्हा मित्रांनो जो आहे याच्यामधला पेपर मधला तो पूर्ण एका तासाला आहे. तर या एका तासामध्ये याच्यात काय आहे, इंग्लिश आहे, इंग्लिश लँग्वेज कॉम्प्रिहेन्शन स्किल आहे आणि जनरल अवेअरनेस आहे. तर जनरल अवेअरनेसला किती 25 प्रश्न आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला 3 मार्क. म्हणजे जनरल अवेअरनेसचा जो काही सेक्शन झाला आपला तो किती, म्हणजे जीकेचा प्रश्न जो आला तो किती मार्कांना, 75 मार्कांना आला. अगेन आपण जर बघितलं तर इंग्लिश लँग्वेजचा जो काही पार्ट आहे तर 45 गुणिले 3, 45 गुणिले 3 म्हणजेच किती होणार, 135. बरोबर आहे. सो 135 मार्कांना तुम्हाला काय मित्रांनो, 135 मार्कांना इंग्लिश आहे. म्हणजे पूर्ण सेक्शन मध्ये सगळ्यात महत्वपूर्ण आणि गेम चेंजर पार्ट तो आहे तुमचा इंग्लिश. आणि इंग्लिशचा लेवल जे आहे त्या बँकिंग लेवलला गेलेला आहे. ओके, ऑलरेडी बँकिंग लेवलची पेक्षा टफ, मॅथ्स सायन्स बँकिंग लेवलपेक्षा खूप टफ असतं. पण जे इंग्लिश आहे मित्रांनो ते एसएससी बँकिंग लेवलपेक्षा थोडं कमी होतं, पण आता बँकिंग लेवलला गेलेलं आहे. तर त्याच्यामुळे आणि सगळ्यात मोठा गेम चेंजर इंग्लिशच आहे. तुम्ही मॅथ्स करता आहे, मॅथ्स बघा पीडीएफ मध्ये खूप भूमिका बजावतो, पण मॅथ्स 90 मार्कांना आहे, इंग्रजी इंग्लिश 135 मार्कांना आहे. ओके, सो इंग्लिश इज 135 मार्क्स. सगळ्यात मोठा इम्पॉर्टंट आस्पेक्ट कुठला, 135 मार्क. आणि इथे योग्य त्यांनी केलं की 45 प्रश्नांसाठी यांनी जे 40 मिनिटं दिलेली आहेत इंग्लिशला, ओके, आणि 25 प्रश्नांसाठी याला किती मिनिटं दिलेली आहेत, 20 मिनिटं दिलेली आहेत. ओके, तर या पार्टा सेक्शन कट ऑफ मध्ये याला 20 मिनिटांमध्ये तुम्हाला जनरल सोडवायचं इझिली होऊन जाईल तुम्हाला. इथे इंग्लिशचे प्रश्न आहेत, 45 प्रश्न आहेत आणि तुम्हाला त्यासाठी तुम्हाला किती 40 मिनिटं आहेत. ओके, तर अशा प्रकारे मित्रांनो जर का आपण बघितलं, आता तुम्ही म्हणा 2.25 तास तुम्ही म्हटले होते, मग 15 मिनिटं काय, तर 15 मिनिटं तुमचा जो सेक्शन राहणार आहे तर तो कुठला राहणार आहे, कम्प्युटर नॉलेज टेस्ट तुमची राहणार आहे. 15 मिनिटं राहणार आहे, पण ही क्वालिफाईंग आहे. ठीक आहे, तर इथे फक्त तुम्हाला कट ऑफ क्वालिफाय, पण मी अशा पण विद्यार्थ्यांना ओळखतो. ओके, आता मी तर काही माझे तर काही स्टुडंट नाहीत, पण आपण जे युट्यूब वरती वगैरे बघतो बरोबर आहे. तर क्वालिफाईंग सुद्धा कम्प्युटर अवेअरनेस शिक्षण काही लोकांचा झाला नाही. बरोबर आहे. 20 प्रश्न असतात आणि प्रत्येकाला किती मार्क, 3 मार्क, म्हणजे किती मार्क, 60 मार्क. बरोबर, किती मार्क, 60 मार्क तुम्हाला असतात त्याच्यामध्ये. ठीक आहे, आणि 15 मिनिटाचा तुम्हाला काय कालावधी आहे याच्यामध्ये. पण हा क्वालिफाईंग आहे, याचे मार्क फायनल याच्यामध्ये काउंट होत नाहीत. ओके, मार्क तुमचे जे कशावरच्या बेसिसवर तुम्हाला पोस्ट मिळणार आहे, तर हा जो पेपर 1 चे जे सेक्शन आहेत, म्हणजे सेक्शन ए मध्ये मॅथ्स आणि रिजनिंग 90 मार्क, असे म्हणून किती मार्क झाले मित्रांनो, 90 180. त्यानंतर अगेन 210 मार्क इंग्लिश आणि जनरल अवेअरनेस. बरोबर आहे, तर 135 आणि 75 हे मिळून 390 मार्काचे आहे. तर कुठलीही पोस्ट आणि कुठलीही पोस्ट घ्या, एसएससीच्या अंडर इतक्या पोस्ट असतात तुम्हाला. बरोबर आहे, तुम्हाला ह्या ज्या 12,200 प्लस जागा आता आलेल्या आहेत त्यातली कुठली जरी पोस्ट हवी असेल, तुम्हाला पेपर 1 390 मार्कावरनं तुम्हाला जास्तीत जास्त मार्क घेणं काय आवश्यक आहे त्याच्यामध्ये. बरोबर आहे. तर हा झाला मित्रांनो आयडिया क्लिअर झाला. 390 पैकी तुमचा जो काही मेन हे, आणि यात तुमचं क्वालिफाय झालेलं असलं पाहिजे कम्प्युटर हे टेस्ट. त्यानंतर काही पोस्ट अशा असतात की त्याच्यामध्ये तुम्हाला स्किल लागतं, डेटा एंट्री ऑपरेटर, तुम्हाला डेटा एंट्री करावं लागेल की त्याच्यामध्ये. बरोबर आहे. हा, तर त्याचं सेशन 2 आहे. येस, तर प्रत्येकाला कंपल्सरी आहे की तुम्हाला तुमची डेटा एंट्री, तुमची स्पीड चेक होते त्याच्यामध्ये. तर याच्यासाठी तुम्हाला 15 मिनिटं दिलेली आहे. हा सुद्धा क्वालिफाईंग पार्ट आहे. तर दिस इज ऑल्सो अ क्वालिफाईंग, आणि हा इझिली क्वालिफाय होऊन जातो विद्यार्थ्यांचा. सो दिस इज अ क्वालिफाईंग ऑल्सो, हा सुद्धा क्वालिफाईंगच आहे. ओके, सो सेशन 2 जो आहे 15 मिनिटं, तर दिस इज ऑल्सो अ क्वालिफाईंग पार्ट आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, तर हा वेगळा घेण्यात येईल. सेशन 15 मिनिटाचं वेगळं सेशन होतं त्याच्यामध्ये. ओके, सेकंड सेशन मध्ये हे घेण्यात येतं. पहिल्या सेशन मध्ये पूर्ण आपलं मॅथ्स, रिझनिंग, इंग्लिश आणि जनरल अवेअरनेस हे कव्हर होतं. आपण बघितलं 390 मार्कांचं, आणि कम्प्युटर अवेअरनेस. ओके, हा, आता मित्रांनो काही पोस्ट याच्यामध्ये आहे की ज्याच्यामध्ये ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसरच्या स्टॅटिस्टिक्स डिपार्टमेंटच्या काही पोस्ट स्पेसिफिकली फक्त ज्यांनी त्या पोस्टसाठी अप्लाय केलेलं आहे त्यांनाच हा पेपर द्यायचा असतो, ज्याला पेपर 2 जो आहे स्टॅटिस्टिक्सचा असतो. अगेन मित्रांनो फायनान्स आणि इकॉनॉमिक्स असतो पेपर 3 असतो. तर ज्यांनी ज्या पेपर 3 साठी कुठल्या पोस्ट आहेत मित्रांनो, तर पेपर 3 साठी ज्या असिस्टंट ऑडिट ऑफिसरच्या त्या काही पोस्ट, असिस्टंट ऑडिट ऑफिसर. ओके, तर असिस्टंट ऑडिट ऑफिसरच्या काही पोस्ट आहेत आणि असिस्टंट अकाउंट ऑफिसरच्या काही पोस्ट आहेत. बरोबर आहे, आपण बघितलं ना स्टार्टिंग मध्ये, आठवतं तुम्हाला, म्हटलं होतं की या सगळ्यात इम्पॉर्टंट पोस्ट आहे त्याच्यामध्ये. त्या पोस्ट जर का तुम्हाला हव्या असेल, बरोबर आहे,
ऑडिट ऑफिसरचे आणि अकाउंट ऑफिसरचे की गाझेटेड आहेत त्याच्यामध्ये, तर त्याच्यासाठी तुम्हाला जर त्यासाठी तुम्ही अप्लाय केलं तर त्यासाठी तुम्हाला पेपर 3 देणं आवश्यक. त्यासाठी हे पेपर 3 जो आहे तो फक्त त्या पोस्टसाठी आहे आणि ज्याच्यामध्ये फायनान्स आणि इकॉनॉमिक्सचे प्रश्न तुम्हाला विचारण्यात येतात. ओके, 100 × 2 म्हणजे किती, 200 मार्कांना हा पेपर असतो. ठीक आहे, हा 200 मार्कांना पेपर असतो. इकडे सुद्धा हा 200 मार्कांना पेपर असतो. बरोबर आहे. पेपर 1 सगळ्या पोस्टसाठी कॉमन, पेपर 2 आणि पेपर 3 त्याच्या रिस्पेक्टिव्ह पोस्ट आहे त्यासाठी हा पेपर 2 असतो. इथपर्यंत मित्रांनो आयडिया क्लिअर झाली तुम्हाला प्रत्येकाला? ओके, तर जसं बघा पेपर 1 मध्ये आपण जर बघितलं तर मॅथमॅटिक्स ऑप्टिमिझेशन रिझनिंग आहे. पेपर सेक्शन 2 जे आहे इंग्लिश लँग्वेज कॉम्प्रिहेन्शन आहे आपल्याला. बरोबर, त्यानंतर जनरल अवेअरनेस आपण हे बघितलं. ओके, किती मार्कांना मॅथ्स 90 मार्क, रिझनिंग 90 मार्क, इंग्लिश 135 आणि जनरल अवेअरनेस किती 75. ठीक आहे. कम्प्युटर नॉलेज टेस्ट तुम्हाला लागते. बरोबर आहे. त्यानंतर डेटा एंट्री स्पीड टेस्ट लागते. ह्या टेस्ट क्वालिफाईंग टेस्ट आहे. ठीक आहे, आपण हे सगळं बघितलेलं आहे याच्यामध्ये. ओके, हा आता रिझनिंग काय तुम्हाला माहिती आहे, रिझनिंगच्या सिलेबस नेमकं काय काय तुम्हाला रिझनिंग मध्ये पूर्ण एक दिलेलं आहे, ते अनालिसिस, जजमेंट वगैरे, व्हिज्युअल मेमरी. पण याच्यामध्ये काय मित्रांनो, तर हा सगळा पार्ट जो आहे आपला नॉन रूल रिझनिंग ज्याला आपण म्हणतो, नॉन रूल रिझनिंग तो पार्ट आहे. त्यानंतर कोडिंग डिकोडिंग आहे, सिरीज आहे, अॅनालॉजी, क्लासिफिकेशन आहे, जे आपण टॉपिक बघतो, कंपॅरिझन आहे, यापेक्षा मोठ्यापेक्षा लहान आहे, व्हेन डायग्रामचे प्रश्न येतात तुम्हाला. बरोबर आहे. हा, तर हे जे काही प्रश्न आहेत तुमच्या त्याच्यामध्ये, तर हे सगळे तुम्हाला दिले आहेत. इमोशनल इंटेलिजन्स, सोशल इंटेलिजन्स चेक करणारे अॅनालॉजीचे प्रश्न इथे आहेत. सिम्बॉलिक ऑपरेशन्स आहेत, न्यूमेरिकल ऑपरेशन्स म्हणजे ज्याला आपण म्हणतो की ए अधिक म्हणजे वजा, वजा म्हणजे गुणाकार, गुणाकार म्हणजे भागाकार वगैरेचे, फोल्डिंग, अनफोल्डिंगचे पॅटर्न्स जे काही आपले आहेत, तर हे सगळे पार्ट जे ते याच्यामध्ये येतात, रिझनिंगच्या पार्ट अंतर येतात. जनरल अवेअरनेस मध्ये जर का आपण बघितलं, आपल्याला माहिती आहे जीकेचे प्रश्न तुमच्या याच्यामध्ये येतात. त्यांनी काय काय म्हटलं याच्यामध्ये, भारत आणि भारताचे नेबर्स. बरोबर आहे. अगेन हिस्ट्रीचे रिलेटेड प्रश्न, कल्चर रिलेटेड प्रश्न, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, पॉलिटी आणि सायन्स. ओके, देन क्वांटिटी ऍप्टिट्यूड मध्ये हा जो बेसिक न्यूमरीचा आपला पार्ट आहे, कोणता कोणता रेशिओ, प्रोपोर्शन आहे, स्क्वेअर रूट, ऍव्हरेजेस, इंटरेस्ट, प्रॉफिट अँड लॉस, डिस्काउंट आहे. ओके, देन अल्जेब्रा, एलिमेंटरी, मॅथ्स जे आहेत, ट्रायंगल. ओके, सिमिलरिटी ऑफ द ट्रायंगल म्हणजे जॉमेट्रीचा सगळा पार्ट आला याच्यामध्ये बघा. सर्क्युलर कोन, राईट अँगल ट्रायंगल, बरोबर. डिग्री, रेडियन, स्टँडर्ड आयडेंटिटीज, हाईट, डिस्टन्सेस, हिस्टोग्राम, फ्रिक्वेन्सी, बार डायग्राम, पायचा जो डीआयचा पार्ट आहे तो सगळा पार्ट आलाय. ठीक आहे. हा, अगेन इंग्लिश जे बँकिंगचा सिलेबस आहे, जो एससीचा सिलेबस इंग्लिशचा दिलाय तो तुम्ही करून घ्यायचा आहे. मेन आता टायर 2 मध्ये, टायर 2 मध्ये मॅथ्स जो आहे, तर त्याच्यामध्ये काय काय, तर पहिला त्यांनी दिले नंबर सिस्टम, तर होल नंबर्स आहेत, त्याचे सायकलिसिटीचे रूल्स असतात तुम्हाला. ओके, जो यूपीएससीचे विद्यार्थी खूप प्रॉपरली त्यांना करावा लागतो, यूपीएससी आणि एमबी मध्ये त्यातला पार्ट तुम्हाला करावा लागतो. अर्थमॅटिक आपला हा जो रेग्युलर मॅथ जो आहे आपण यूपीएससी मध्ये करतो, तो रेग्युलर मॅथ फक्त हायर लेवलला असतो, तो तसा हे असतो. अगेन हा, या जो मेन पार्ट आहे तुम्हाला वेगळा करावा लागणार आहे, तो आहे अल्जेब्रा, त्यानंतर काय जॉमेट्री. ओके, मेन साठी म्हणतोय मी. ओके, तसं प्री मध्ये पण आहे, पण याच्यात खूप जास्त डीप मध्ये अल्जेब्रा, जॉमेट्री आहे, मेन्सुलेशन आहे. ओके, त्यानंतर ट्रिग्नॉमेट्री आहे. ओके, आणि अगेन स्टॅटिस्टिक्स अँड प्रोबॅबिलिटीचा पण पार्ट आहे तुम्हाला याच्यामध्ये. ओके, स्टॅटिस्टिक्सच्या पोस्टसाठी असतं तो वेगळा, पण अगेन पेपर 1च्या मॅथ्स मध्ये सुद्धा हा पार्ट आहे, स्टॅटिस्टिक्स आणि प्रोबॅबिलिटी. तुम्हाला काय काय वेगळं जास्त करावं लागणार आहे याच्यामध्ये, अल्जेब्रा, जॉमेट्री, ट्रिग्नॉमेट्री, स्टॅटिस्टिक्स, प्रोबॅबिलिटी. ओके, आणि मेन्सुलेशन. तर हा पार्ट खूप ऍडिशनली तुम्हाला खूप जास्त करावा लागणार आहे. जर का तुम्ही महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना एमपीएससी किंवा बाकी परीक्षा देत असाल, तुम्हाला हा वेगळा करावा लागेल, याला एक वेगळा वेळ द्यावा लागतो त्याच्यामध्ये. ओके, हा, देन अगेन मॅथ्ससाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की मी म्हणेल तुम्हाला की तुम्ही कुठला क्लास लावून घ्या कुठल्या शिक्षकाचा. ओके, मी इथे कुठलंही पेड प्रमोशन करत नाही याच्यामध्ये, कारण मी शिकवतच नाही एसएससी परीक्षांना. बरोबर आहे. पण आपण देशामध्ये म्हटलं तर देशात सगळ्यात बेस्ट फॅकल्टी जे काही आहेत त्या दिल्लीच्या आहेत, कारण नॉर्थ इंडियामध्ये एसएससी खूप चालतं. तर सध्या आपण जर बघितलं तर मला जे काही नाव माहिती आहे, तर त्याच्यामध्ये एक नाव आहे करिअर विल्स म्हणून एक इन्स्टिट्यूट आहे की ते फार फेमस आहे. एसएससीच्या प्रिपरेशन देशात सगळ्यात मोठं इन्स्टिट्यूट आहे करिअर विल्स. तर तिथले राकेश कुमार यादव सर आहेत, ते मॅथ्स शिकवतात त्याच्यामध्ये. त्यानंतर गगन प्रताप सर म्हणून आहे, त्यांचं एक सिलेक्शन वे नावाचं एक हे, गगन प्रताप आधी ते करिअर विल्सलाच होते, त्यांनी सिलेक्शन वे नावाचं एक हे चालू केलं, तर ते पण मॅथ्सला खूप टॉप फॅकल्टी मानले जातात. त्यानंतर थर्ड फॅकल्टी मॅथ्ससाठी जे आहेत तर ते आहेत आदित्य रंजन सर, त्यांचं पण एक नाव बऱ्यापैकी आहे. तुम्ही बघा त्या 3-4 लोकांपैकी आणखी पण काही असतील, एक नवीन सर म्हणून पण आहेत वाटतं, ते जीएसचे आहेत. असे ते 3-4 जे नाव सांगितले मी, की तुम्हाला पण आणखी कुठलं नाव माहिती असेल तर मी म्हणाल की तुम्ही यांना फॉलो करू शकता. अगेन दुसरं महाराष्ट्र बेस्ड जर फॅकल्टी तुम्ही बघितल्या तर सहसा चांगली प्रिपरेशन एसएससीला जर बघितलं तर एकदम स्टँडर्ड लेवलचं इन्स्टिट्यूट महाराष्ट्रामध्ये नाही आहे. ओके, बँकिंगला आहेत खूप चांगले, संभाजीनगरमध्ये खूप चांगले इन्स्टिट्यूट आहेत, पण एसएससी साठी मी म्हणेल की तुम्हाला प्रिफर करू शकतो. तर संभाजीनगरमध्ये जसं तुम्ही एकदा इन्क्वायरी करू शकता की मी संकल्प अकॅडमी, आकाश जाधव सरांची त्यांचं नाव ऐकलेलं आहे. ओके, तर ती तुम्ही हे चेक करू शकता. त्यानंतर मी एक नाव ऐकलेलं आहे सारथी आय एस, सारथी आय एस नाही, सारथी ही आहे बँकिंगची अकॅडमी संभाजीनगरला, तिथे पण करू शकता. त्यानंतर शुभम सर म्हणून एक काहीतरी, शुभम आगरे सर काहीतरी,
त्यांचं नाव आहे, त्यांचं नाव मी ऐकलेलं आहे. तर हे काही टॉप इन्स्टिट्यूट ज्या बँकिंगसाठी फेमस आहे ऑलरेडी औरंगाबादमध्ये, तर ह्या पण एसएससी घेत असतील तर तुम्ही तिथे सुद्धा इन्क्वायरी करू शकता इथे. ठीक आहे ना. तर त्या तुम्ही एक्झामिनेशन त्या करू शकता त्यामध्ये. ओके, बट इट रिक्वायर्ड ऍटलीस्ट 1 year ऑफ द स्टडी फॉर, त्यासाठी लागतोय याच्यासाठी करायसाठी. ओके, अगेन तुम्हाला इथे दिलेलं आहे. तर आपण हे मॅथ्स मध्ये बघितलं, रिझनिंग मध्ये आणि हे दिलेलं आहे आपल्याला पूर्ण काय काय येतं, व्हेन डायग्राम्स वगैरे जे आहेत याच्यामध्ये, अॅनालॉजी, सिम्बॉलिक ऑपरेशन्स, ओके, इन्फरन्सेस ड्रॉ करणे, फोल्डिंगचे पॅटर्न्स, नंबर सीरीज आहे, एम्बेडेड फिगर आहे, क्रिटिकल थिंकिंग आहे, म्हणजे जे अजम्पशन इन्फरन्सचे प्रश्न असतील त्याच्यामध्ये. ओके, तर हे सगळे टॉपिक्स तुम्हाला त्याच्यामध्ये येतात. ओके, व्होकॅब्स इंग्लिशचं त्यांनी दिलेलं आहे. इंग्लिश इज व्हेरी इम्पॉर्टंट बेटांनो. सगळी काही तुमची भिस्त आहे ती इंग्लिश वरतीच असते त्याच्यामध्ये. ओके, तर इथे व्होकॅबलरी, ग्रामर, सेंटेन्स स्ट्रक्चर, सिनॉनिम्स, अँटॉनिम्स, करेक्ट युसेस, स्पॉट द एरर, फिलिंग द ब्लँक्स. ओके, सिनॉनिम्स, होमोनिम्स, अँटॉनिम्स, स्पेलिंग डिटेक्टिंग मिसस्पेल्ड वर्ड्स, इडियम फ्रेसेस, वन वर्ड सबस्टिट्यूशन, इम्प्रुव्हमेंट ऑफ दी सेंटेन्सेस, हा सगळा जो काही पार्ट आहे बऱ्यापैकी एमपीएससी मध्ये पण हा पार्ट मोठ्या प्रमाणामध्ये कव्हर होतोच तुमच्या तयारीमध्ये. पण याला आणखी जोड द्यावी लागेल, थोडी आणखी हायर लेवल मला तयारी करावी लागेल. तर इंग्लिशसाठी जे नॅशनल लेवलला मी नाव ऐकलं होतं, तर त्याच्यामध्ये एकतर सगळ्यात फेमस नाव आहे ती नीतू सिंग मॅम आहे. त्याच्यानंतर मग आणखी इंग्लिशसाठी एक राणी मॅम म्हणून एक आहे. ओके, त्यांचं पण मी ऐकलेलं आहे नाव. आणि इंग्लिशसाठी एक कोणती तरी ब्लॅक बुक म्हणून येते, ती फार फेमस आहे इंग्लिश व्होकॅबलरी आणि इंग्लिशसाठी. तर ती बुक वाचणं फार गरजेचं आहे. ओके, ती बुक आहे. त्यानंतर वर्ड पॉवर मेडिस या बुक आहे, आणि तुमच्या ग्रामरच्या ज्या काही बुक्स आहेत, तर ग्रामरमध्ये जसं पालनसुरी आहे, किंवा मी तर म्हणेल की तुम्ही जिथे कुठे कोणाकडे इंग्लिशचा क्लास करता त्यांच्याकडे त्यांच्या हे करून घ्या. अगदी आपले एमपीएससीचे महाराष्ट्रातले जे काही रेप्युटेड शिक्षक आहेत त्याच्यामध्ये तुम्ही त्यांच्या पण करू शकता. त्याच्यामध्ये त्याला थोडी ऍडव्हान्स मला थोडी जोड द्यावी लागणार आहे त्याच्यामध्ये. जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये महेश पाटील सर आहेत. ओके, इंग्लिशसाठी फेमस शाश्वत अकॅडमी वाले आहेत, किंवा आपण हे आहेत गणेशकर सर वगैरे आहेत. ओके, बागल सर आहेत. तर हे तुम्ही बघून घ्या, तुम्हाला कोणाचं फिजिबल वाटतं असं तुम्ही त्याच्यात करू शकता. ओके, ठीक आहे. तर मग आता आपण जर बघितलं तर ते शिक्षकांकडे तुम्ही जर का एमपीएससी वगैरे केली असेल त्यांच्याकडे क्लासेस त्याला तुम्ही कंटिन्यू केलं तर चालेल, वेळ कमी आहे. नाहीतर मी तुम्हाला दिल्लीचे पण क्लासेस जे आहेत त्यांची नावं सांगितलेली आहेत त्यामध्ये. ठीक आहे. हा, पेपर 1. तर आपण इथे जर का बघितलं तर ही सेक्शन 3 ऑफ पेपर 1 कम्प्युटर नॉलेज वगैरे हे तुम्हाला दिलं की काय काय असतं तुम्हाला वगैरे. ओके, तर हा पार्ट पुन्हा दिलेला आहे. ओके, तर दिस इज ऑल अबाउट द एक्झाम लेवल. तर आता प्री होते, त्याच्यानंतर मग काय होतं तुमची मेन्स होते. ओके, आणि त्या मेन्सच्या बेसिसवरती तुमचं जे मित्रांनो जे आहे ते मेन्सचे मार्क आहेत, तर ते इज व्हेरी इम्पॉर्टंट. 390 मधनं तुम्हाला नंतर मग जे काही आहे ते सिलेक्शन करण्यात येतं तुमचं. ठीक आहे. हा, तर ह्या अशा प्रकारे मी माझ्याकडनं होत असेल तितकी तुम्हाला इन्फॉर्मेशन याच्यामध्ये दिलेली आहे. एक तुम्हाला आयडिया आलेली असेल तर मी निश्चितपणे प्रत्येक विद्यार्थी, कारण एक्झाम अटेम्प्ट करा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला येईल नाही येईल, पण तुम्ही नवीन विद्यार्थ्यांना सांगतो की भाई तुम्ही फक्त विविध परीक्षा देत चला. बरोबर आहे. विविध परीक्षा आपण देतो तितकं आपल्याला जास्त नॉलेज मिळतं. त्याच्यामध्ये मी सुद्धा ह्या परीक्षा याच्या प्रिलियम्स मी क्रॅक केलेल्या आहे. मी युपीएससी तयारी करायचो दिल्लीमध्ये, तर तेव्हा मी 3 ते 4 जवळपास मेन्स ज्या दिलेल्या आहेत. पण स्पेसिफिक तयारी मेन काय घोडा आडायचा मेन्समध्ये ते ट्रिग्नॉमेट्री, अल्जेब्रा आणि जॉमेट्री. बरोबर आहे. तर आपण माझं सीसॅट खूप चांगलं होतं, पण आपल्या सीसॅटमध्ये आपण काय ट्रिग्नॉमेट्री अल्जेब्रा करत नाही ना. सो त्याच्यामुळे तिथे मला आणि इंग्लिशमध्ये पण एक स्पेसिफिक लक्ष द्यावं लागतं. माझं इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन स्ट्रॉंग होतं, पण बाकी जो पार्ट आहे ग्रामर यायचं, आपण काही एवढं ग्रामर स्टडी करत नाही. तर मी दिल्या होत्या त्याच्यामध्ये. तर तुम्ही पण निश्चितपणे द्या. आणि मी तर म्हणेल की मेन्सची पण चांगली तयारी करा, खूप बेस्ट पोस्ट आहेत या. ओके, तर तुम्ही निश्चितपणे एसएससी परीक्षेची तयारी करू शकता. आणि अशा प्रकारे माझं जे काही हे टेलिग्राम चॅनल आहे मित्रांनो, तर ते माझं एक 10,000चं चॅनल होतं, ते तुम्हाला माहिती आहे की ते हॅक झालेलं आहे. तर आता माझं भूषण अकॅडमीचं नवीन टेलिग्राम चॅनल आहे, तो टेलिग्राम लिंक घ्या, t.me/भूषणधूत अशी जर तुम्ही लिंक टाकाल तर तिथे एक चॅनल येईल माझं 500-600 विद्यार्थ्यांचं. ओके, ते चॅनल तुम्ही निश्चितपणे टेलिग्रामचं चॅनल जे आहे ते तुम्ही जॉईन करू शकता त्याच्यामध्ये. ठीक आहे ना. हा, तर हे t.me भूषण हे टेलिग्राम चॅनल आहे, हे तुम्ही जॉईन करू शकता त्याच्यामध्ये. तो यू कॅन जॉईन दॅट चॅनल. ओके, हा, तर इथनं तुम्हाला असेच विविध परीक्षा ज्या आहेत, बाकी काही आहे मटेरियल लागत असेल तर आपण हे तुम्हाला हेल्प करत जाईल. ओके, तर थांबूयात मग. थँक्यू व्हेरी मच.